कोरेगावच्या श्री कैलास स्मशानभूमीचे लोकार्पण. तिळगंगा नदीवर लवकरच बंधारा उभारून परिसर सुशोभित करणार आमदार महेश शिंदे. हिंदू संस्कृतीमध्ये मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहराचा वाढता विस्तार आणि विविध समाज घटकांची गरज लक्षात घेऊन कोरेगाव नगरपंचायतीने श्री केदारेश्वर मंदिराच्या 45 असलेली श्री कैलास स्मशानभूमी आधुनिक सुविधांनी सुसज्ज करून नव्याने विकसित केली आहे. या स्मशानभूमीचे लोकार्पण आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. आमदार महेश शिंदे म्हणाले की मनुष्याचा अंतिम प्रवास सन्मानपूर्वक आणि सुखकर व्हावा या उद्देशाने आधुनिक दर्जाची स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. नजीकच्या काळात तिळगंगा नदीवर बंधारा उभारून संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून हा परिसर अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक केला जाईल. कोरेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जात आहे. शहरातील प्रलंबित रस्त्यांची कामे सामोपचाराने मार्गी लावली जात असून जुनी पेठ ते रहमतपूर रस्ता लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच इतर महत्त्वाच्या रस्त्यांची कामेही तातडीने सुरू केली जाणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या परिसराची नियमित देखभाल, स्वच्छता आणि दुरुस्तीची जबाबदारी नगरपंचायतीमार्फत स्वयंसेवी संस्थेकडे सोपवण्यात येणार असल्याने परिसर कायमस्वरूपी स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंतराव जगदाळे, माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनीलदादा बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, अजित विलासराव बर्गे, अर्जुनदादा आवटे, राजेंद्र वैराट, सागर बर्गे, सागर विरकर, परशुराम बर्गे, श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र बुवा बर्गे, विलासराव बर्गे, उदयसिंह बर्गे, दिलीप मामा बर्गे, काकासाहेब बर्गे, गजाभाऊ बर्गे, सुभाषराव बर्गे, सुनील निदान, सेवानिवृत्त प्राचार्य अरुणराव बर्गे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत सूर्यवंशी, श्रीकांत बर्गे, पोपटराव भिलारे, ॲडव्होकेट केदार केंजळे, दीपक फाळके, दीपक कांबळे, भीमराव नाळेसर, प्रतापराव बर्गे, आदित्य पवार तसेच कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरावर एवढं प्रेम आहे की त्याच्यात आम्ही निधीचा किती लागला काय लागला याचा विचार केला नाही. लागेल तेवढा निधी दिला आणि चांगली स्मशानभूमी बांधलेली आहे. एकदम सुंदर स्मशानभूमी झालेली आहे आणि अजूनही काही ठराविक गोष्टी राहिलेल्या आहेत. एक बंधारा या ठिकाणी राहिलेला आहे, त्याचंही काम येत्या 2 महिन्यामध्ये आपण सुरू करून पूर्ण करतो. हे या ठिकाणी अत्यंत रम्य असा परिसर. आपल्याकडे जे संस्कार आहेत, आपल्या धर्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत संस्कार मनुष्य प्राण्यावरती केले जातात. जन्मामध्ये बारसं घातलं जातं जन्मल्यानंतर आणि मृत्यूनंतर मृत्यू संस्कार होतात. मग आपण पाहिलं की आज या कोरेगाव शहरामधची लोकसंख्या ही फार मोठी लोकसंख्या आहे. साधारणतः 42,000 लोक या शहरामध्ये राहतात. यामध्ये हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, मोठ्या प्रमाणावरती राहतात. पण सगळ्या समाजांना या ठिकाणी स्मशानभूमी मिळाल्या पाहिजे याची भूमिका आम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळेला मांडली होती. त्यामध्ये 2 हिंदू स्मशानभूमी आहेत. त्यातली ही एक स्मशानभूमी आहे आणि पलीकडं मार्केट कमिटीची एक स्मशानभूमी आहे. दोन्ही स्मशानभूमीला प्रचंड निधीला. त्याचबरोबर मुस्लिम समाजाची दफनभूमी, ज्या ठिकाणी दफन होतं नागपूरच्या तिथं काही ठिकाणी आपण प्रचंड निधी दिला. हे शेवटचा संस्कार हा व्यक्तीचा व्यवस्थित झाला पाहिजे एवढ्या एका उदात्त हेतूने आज आपण या ठिकाणी काम केलं. अरे कोणत्या फंडातनं दिला आणि या कैलास स्मशानभूमीमध्ये सुविधा काय निर्माण करून दिल्या आहेत त्याबाबत माहिती द्या. स्मशानभूमीचा निधी हा राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचा निधी आपण या ठिकाणी आणला. सुविधा काय उपलब्ध करून दिल्या याबाबत? या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा, अगदी त्याचं दहनापासून ते धाब्यापर्यंतच्या सर्व सुविधा या ठिकाणी, पाणी उपलब्ध आहे, सगळं उपलब्ध आहे, सगळं व्यवस्थित केलं गेलं आहे. शिवाय आपण एका एजन्सीला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट देणार आहे आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून त्याची देखभाल दुरुस्ती होणार आहे आणि शिवाय लोकांना काय लागेल ती मदत आमच्या नगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी केली. स्मार्ट मीटर विरोधात रहमतपूरकरांची निर्णायक लढाई, सह्यांच्या मोहिमेतून जन आंदोलनाची घोषणा.
महावितरण कंपनीकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरच्या विरोधात रहमतपूर शहरात आता जनक्षोभ उफाळून आला असून नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये रहमतपूरमध्ये एकही स्मार्ट मीटर बसू देणार नाही असा निर्धार व्यक्त करत शनिवारी शहरात वीज ग्राहकांच्या सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेनंतर लवकरच व्यापक जनआंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील प्रमुख केंद्र आणि कराडोत्तर विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपालिका असलेल्या रहमतपूरमध्ये या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष सुनील माने आणि माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माने यांनी स्वीकारले आहे. शहरातील वीज ग्राहकांच्या सातत्यपूर्ण मागण्या आणि वाढत्या नाराजीची दखल घेत त्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना एकत्र आणत स्मार्ट मीटर विरोधी मोहिमेला प्रारंभ केला. शनिवारी सकाळी शहरातील गांधी चौकात सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सुनील माने आणि वासुदेव काका माने यांनी स्वतः स्वाक्षरी करून या अभियानाची सुरुवात केली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने वीज ग्राहकांनी सह्या करून स्मार्ट मीटरला विरोध दर्शवला. यावेळी सुनील माने म्हणाले, वीज ग्राहकांवर अन्याय करणारा कोणताही निर्णय खपवून घेतला जाणार नाही. शहरातील प्रत्येक भागात जनजागृती सुरू असून नागरिकांच्या पाठिंब्याच्या बळावर लवकरच व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माने यांनी महावितरण कंपनीवर टीका करत सांगितले की स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार पडण्याची भीती आहे. सातारा जिल्ह्यासह राज्यभर या योजनेला तीव्र विरोध होत असतानाही महावितरणचे अधिकारी स्मार्ट मीटर बसवण्याचा आग्रह धरत आहेत. मात्र रहमतपूरमध्ये एकही स्मार्ट मीटर बसवू दिला जाणार नाही. रहमतपूरमध्ये सुरू झालेल्या या सह्यांच्या मोहिमेमुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे महावितरण कंपनीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून येत्या काही दिवसात हे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 7.5 HP अट रद्द करा, अन्यथा राज्यभर असहकार आंदोलन. जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांचा इशारा. राज्य सरकारने शेतीपंपाच्या थकीत वीज बिल माफीसाठी 7.5 HP पर्यंतच्या मोटारींची अट घालून लाखो शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही अट तात्काळ रद्द करून सर्व शेतीपंपधारकांना सरसकट वीज बिल माफीचा लाभ घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र असहकार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी दिला आहे. शेळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न उपस्थित करत केवळ घोषणा न करता त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी सातबारा, कोरा आणि कर्जमाफीसारख्या योजनांच्या अंमलबजावणीत अनेक शेतकरी वंचित राहिल्याने नव्या वीज बिल माफी योजनेबाबतही शेतकऱ्यांमध्ये साशंकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात 2 ते 4 शेतकरी एकत्र येऊन सामूहिक सिंचन योजना, पाणी वापर संस्था किंवा भागीदारीत मोठ्या क्षमतेचे शेतीपंप वापरत आहेत. मोटारीची क्षमता जास्त असली तरी त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळत असल्याने अशा शेतकऱ्यांना वीज बिल माफीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महावितरण कंपनीकडून दीर्घकाळ अपुरा वीज पुरवठा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना अधिक क्षमतेच्या मोटारी बसवाव्या लागल्या. आता त्याच कारणावरून त्यांना लाभापासून वंचित ठेवणे म्हणजे प्रशासनाच्या त्रुटीची शिक्षा शेतकऱ्यांना देण्यासारखी असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने जाहीर केलेल्या सुमारे 45,000 कोटी रुपयांच्या वीज बिल माफीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद, शासन निर्णय आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे अशी मागणी शेळके यांनी केली. अन्यथा 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेचे शेतीपंपधारक, पाणी वापर संस्था आणि सामूहिक सिंचन योजना चालवणारे शेतकरी वीज बिल भरण्यास नकार, मोर्चे आणि राज्यव्यापी लोकशाही मार्गाने तीव्र असहकार आंदोलन छेडतील. या संघर्षाची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही त्यांनी दिला. शुभमंगल पण सावधान, विवाह सोहळ्यांवर चोरट्यांची नजर, पाहुण्यांनी दागिने रोकड जपून ठेवावी. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना आनंदाच्या क्षणांवर चोरट्यांची वाईट नजर पडू लागली आहे. सातारा कोरेगाव मार्गावरील विविध मंगल कार्यालयांमध्ये चोरट्यांनी डोके वर काढल्याची चर्चा असून नुकत्याच घडलेल्या एका घटनेने विवाह सोहळ्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. सातारा शहरातील एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात अज्ञात चोरट्याने थेट वधू कक्ष गाठत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स लंपास केली. आनंद, उत्साह आणि लगबगीच्या वातावरणाचा फायदा घेत चोरट्याने ही चोरी अत्यंत शिताफीने केल्याने उपस्थित पाहुण्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलै रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान वधू कक्षात ठेवलेल्या निळ्या रंगाची पर्स अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. चोरीची बाब लक्षात येताच मंगल कार्यालयात धावपळ सुरू झाली. या प्रकरणी सुभाष आनंदा मुळीक वय 65 राहणार भाटवडे तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सावजी या प्रकरणाचा तपास करत असून मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान विवाह सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू आणल्या जात असल्याने चोरटे अशा कार्यक्रमांवर लक्ष ठेवून असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विवाह आयोजकांनी सीसीटीव्ही व्यवस्था, सुरक्षा रक्षक आणि वधूवर कक्षावर विशेष लक्ष ठेवावे. तसेच पाहुण्यांनीही आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.